श्री नवनाथ ग्रंथ कथासार अध्याय 39 चरपटीचा पराक्रम. श्री गणेशाय नमः. दत्तप्रभूंच्या आज्ञेवरून तीर्थयात्रेस निघालेल्या चरपटीने अनेक क्षेत्रांना भेटी देत पृथ्वी प्रदक्षिणा केली. मग त्याने स्वर्गातील तीर्थे पाहण्याचे ठरविले, म्हणून तो पुन्हा बद्रिका आश्रमास गेला. तेथे भगवान शंकराचे दर्शन घेऊन व्यानास्त्राच्या साह्याने सत्यलोकात गेला. ब्रह्मदेवापुढे जाऊन त्याने नमस्कार केला. योगायोगाने नारदही तिथेच होते. त्यांनी ब्रह्मदेवास चरपटीची समस्त हकीकत सांगितली. ते ऐकून हा नाथ आपलाच पुत्र आहे हे कळताच ब्रह्मदेवास अत्यानंद झाला. त्याने पितृवात्सल्याने त्याला आपल्या मांडीवर बसविले आणि तुझी काय इच्छा आहे असे विचारले. चरपटी म्हणाला, तात, आपल्या दर्शनाची मनीषा तर पूर्ण झाली. आता स्वर्गातील मणिकर्णिका तीर्थात स्नान करण्याची इच्छा आहे. त्यावर ब्रह्मदेव म्हणाला, बाळ, त्यासाठी तू वर्षभर येथे राहा. या अवधीत जी पुण्यपर्वणी येईल त्यावेळी आपण सर्व तीर्थ स्नानास जाऊ. त्यानुसार चरपटी तेथेच राहिला. त्यामुळे नारदाला खूप आनंद झाला. तेथील वास्तव्यात ते दोघे भाऊ एक विचाराने व मित्रत्वाने राहिले. काही दिवसांनी नारद काही कामानिमित्त इंद्राला भेटावयास गेले असताना इंद्र थट्टेच्या सुरात म्हणाला, वा कळी नारद, आज कोणती कळ लावायला इकडे आला आहात. ते ऐकून नारदास राग आला, पण वरकरणी तेथे काहीही न दाखविता त्यांनी ते हसण्यावारी नेले आणि याला धडा शिकवायचाच असा निश्चय करूनच सत्यलोकी परतले. त्यांनी चरपटीकडून याला शिक्षा देण्याचे ठरविले आणि त्याला घेऊन एके दिवशी इंद्राच्या नंदनवनाकडे निघाले. मार्गाने जाताना अतिवेगाने श्रीखंड संचार करणाऱ्या नारदांना चरपटीला आपल्या इतक्या वेगाने जाता येत नाही हे लक्षात आले. ते क्षणभर विचारात पडले. भविष्य काळात कार्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक म्हणून त्यांनी भगवान विष्णूकडून त्यांना जी गमनकला प्राप्त झाली होती ती चरपटीला प्रदान केली. मग ते दोन्ही विधिपुत्र एका निमिषात नंदनवनात दाखल झाले. अतिविस्तीर्ण आणि रमणीय अशा या वनात ते दोघे खूप खेळले, बागडले. तेथील फळे खाल्ली आणि निघताना बरीचशी फुले घेऊन सत्यलोकी परतले. त्यावेळी फळे फुले तोडताना उत्साहाच्या भरात चरपटीकडून त्या झाडांचे बरेच नुकसान झाले होते. ते पाहून तेथील रक्षक चक्रावून गेले. मग चरपटी व नारद रोजच तेथे जाऊ लागले. त्यामुळे प्रत्येक दिवशी बागेचा नाश होऊ लागला. तेव्हा मात्र रक्षकांनी गुप्त पाळत ठेवली आणि एके दिवशी फळे फुले तोडणाऱ्या चरपटीवर झडप घातली. त्यात रक्षकांच्या तावडीत सापडलेला पाहून नारदाने ब्रह्मलोकी पलायन केले. वनरक्षकांनी चरपटीच्या श्रीमुखात भडकवल्या. त्यामुळे तो भयंकर चवताळला. त्याच्या तावडीतून स्वतःची सुटका करून त्याने वाताकर्षणाच्या साह्याने त्याचे प्राणच कंठाशी आणले. त्यांची मरणोन्मुख गती पाहून इतर रक्षकांनी तेथून पळ काढला आणि इंद्रापाशी जाऊन सर्व वर्तमान त्याला सांगितले. तेव्हा त्याने देवगणांची प्रचंड फौज पाठवली, पण नाथाने वाताकर्षणाने तिचीही वाताहत केली. हेरांकडून ही वार्ता कळताच इंद्राला धक्काच बसला. नाथापुढे आपलीही धडगत नाही हे लक्षात घेऊन त्याने भगवान शंकर व श्री विष्णूंना मदतीची हाक दिली. तेव्हा आपली शतकोटी गणसेना घेऊन शंकर इंद्रासमवेत स्वतः अमरपुरीस गेले. नाथाने त्यांनाही गलितघात करून धरणीशी पाडले. त्यावेळी आपल्याला डिवचणाऱ्या गर्विष्ठ इंद्राची ती दारुण्य अवस्था पाहून नारदांना हसू आवरेना. हे भयंकर वृत्त शिवदूतांनी श्री विष्णूंना सांगताच तेही गरुडावर बसून 56 कोटी गणांसह त्वरेने धावले. ते पाहून नाथाने मोहनास्त्राने विष्णूची सर्व आयुधे जड केली आणि वाताकर्षणाने त्यांच्या गणांचीही तीच गत केली. ते पाहून संतापलेल्या विष्णूंनी त्याच्यावर सुदर्शन चक्र भिरकावले, पण तो पिपलायन नारायण साक्षात विष्णूचा अंश आहे हे जाणून ते नाथाला वंदन करून त्याच्या उजव्या हातात जाऊन बसले. मग नाथाने त्यांनाही वाताकर्षणाचा हिसका दाखवला. शंकर आणि विष्णूची सर्व आभूषणे व आयुधे घेऊन चरपटी ब्रह्मदेवापाशी गेला आणि त्यांनी विचारले म्हणून सर्व हकीकत सांगितली. ते ऐकून ब्रह्मदेव चिंतामग्न झाले. त्यांनी चरपटीला आधी त्या सर्वांना सावध कर, अन्यथा मलाही मारून टाक अशी समज दिली. तेव्हा त्यांना घेऊन चरपटी अमरपुरीस गेला. वाताकर्षण अस्त्र काढून घेऊन वाताप्रेरक अस्त्राने सर्वांना सावध केले.
संजीवनी मंत्राने मृतकांना जिवंत केले. मग ब्रह्मदेवाने त्याला हरिहरांच्या चरणावर घातले. त्यांना त्याची सर्व हकीकत सांगितली. त्यांची आभूषणे व आयुधे त्यांना परत दिली आणि चरपटीला बरोबर घेऊन ते स्वगृही परतले. या घटनेनंतर नारद इंद्राकडे गेला व म्हणाला, देवा, आपणावर हे जे संकट ओढवले ते कोणत्या कळीच्या नारदामुळे ते सांगू शकाल काय? आम्ही प्रेमाने तुम्हाला भेटावयास येतो आणि तुम्ही कळ लाव्या नारद म्हणून आमची उपेक्षा करता, हे बरोबर नाही. यावर इंद्र काय बोलणार? त्याने नारदाचा गौरव करून चरपटीच्या पराक्रमाची खूप स्तुती केली. पुढे एका पर्वनिधीने ब्रह्मदेव नाथासह मणिकर्णिकेच्या स्नानास गेले. ती इच्छा पूर्ण होता चरपटीने पाताळातील सर्व स्थाने पाहिली, बळीची भेट घेतली आणि पुन्हा पृथ्वीवर येऊन लोकोपकारार्थ भ्रमण करू लागला.